तर मित्रांनो, आपण या व्हिडिओत पाहत आहोत आता पार्ट सेकंड. तर त्या पार्ट सेकंडमध्ये काय राहतं, तर क्वेश्चन नंबर सेकंड असतो. तर क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये ग्रामरचं काय असतं ते बघा. पार्ट सेकंडमध्ये सेकंड क्वेश्चन असतो, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स म्हणजे काय? अल्फाबेटिकल ऑर्डर्स म्हणजे मुळाक्षरानुक्रम, म्हणजे ABCDच्या क्रमाने तुम्हाला ते शब्द रचून दाखवावे लागतात आणि त्याचे 2 मार्क्स मिळवावे लागतात. लक्षात. ते कसं, तर या सेकंड क्वेश्चनमध्ये बघा, अल्फाबेटिकल ऑर्डरचा क्वेश्चन दिलेला आहे इथं, फर्स्ट अँड सेकंड. मग तो कसा सोडवायचा ते आपण बघणार आहोत. चला तर मग, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे मुळाक्षरानुक्रमे, म्हणजे ABCDच्या क्रमाने शब्द उलट सुलट दिलेले असतील ते तुम्हाला मुळाक्षरानुक्रमे लिहावे लागतील. त्याचा पहिला प्रकार कसा असतो, आता हे शब्द आहेत, स्कूल, पॅराडाईज, चेंज, ऑरिजिन, हे शब्द आहेत. मग या शब्दांमध्ये मुळाक्षरानुक्रम म्हणजे ABCDच्या क्रमाने कोणता शब्द आधी आला पाहिजे, नंतर दुसरा कोणता, तिसरा कोणता, चौथा कोणता, असं तुम्हाला ते आलं पाहिजे. त्यासाठी ABCD आले पाहिजे मित्रांनो. काही विद्यार्थी ABCD विसरून गेलेले आहेत. लक्षात. मग चला आता बघूया. आता हा शब्द आहे स्कूल. तर स्कूलचे पहिलं अक्षर काय आहे? S. पॅराडाईजचे पहिलं अक्षर काय आहे? P. चेंजचे पहिलं अक्षर आहे C आणि ओरिजिनचे पहिलं अक्षर O. आता कसं अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहावं लागतं शब्द, कसं सोडवाल हा प्रश्न, ते मी तुम्हाला सांगत आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग, ABCDच्या क्रमानुसार SPCO या शब्दाने सुरू झालेले शब्द जे आहेत, या अक्षराने सुरू झालेले शब्द जे आहेत, तर त्या शब्दांमध्ये पहिलं कोणतं येईल, कोणता शब्द पहिला पाहिजे अल्फाबेटिकल ऑर्डरने, तो आपण अंक देऊन तिथं लिहून घ्यायच्या आधी आणि मग आन्सरमध्ये लिहायचं राहतं. लक्षात. चला तर ABCDमध्ये SPCO यांच्यापैकी कोणतं अक्षर आधी येतं, तर तुम्ही लगेच सांगाल, तर C आधी येतो. म्हणजे चेंज हा शब्द आहे, म्हणजे C ने सुरू झालेला ABCDमध्ये C आधी येतो. मग याला आपण 1 नंबर दिला. मग आता 2 नंबरच्या मुळाक्षरानुक्रमे ऑर्डर, अल्फाबेटिकल ऑर्डरने कोणता शब्द येऊ शकतो, परत अक्षर पहिले बघायचे. मग S येतो का, P येतो का, O येतो, सांगा बरं. मग O येतो का, P येतो का, S येतो. मग तुम्ही मनात ABCD मनन करणार, ABCD असं मनन करायचं आणि त्यानुसार तो मिळवायचा. मग नंतर C नंतर काय येतो? EFGHIJKLMNOP, O आला, OP. मग O आधी आला, हा 2 नंबर, 2 शब्द भेटले. तिसरा शब्द कोणता येईल? मग आता S येतो का P येतो ABCDमध्ये आधी, मग परत ABCD म्हणून घ्यायची. मग तुम्हाला कळेल, तर S येतो का P येतो म्हणा. काय आला? P आला. मग हा P 3 नंबर लिहायचा. मग उरलेला A शेवटी आला, याला 4 नंबर दिलं. मग आता हा जो क्रम होता हा चुकीचा होता. आता आपण सरळ क्रमाने लिहिलं, अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहिलं. मग तुम्हाला आन्सरमध्ये तुम्हाला काय लिहावं लागणार आहे, तर पहिला शब्द जो आहे तो लिहावा लागणार, चेंज असं लिहावं. दुसरा शब्द काय आहे? ओरिजिन असं. तिसरा शब्द काय आला? पॅराडाईज असं. आणि चौथा काय आला? स्कूल. मग अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर शीटमध्ये आन्सर लिहायचे आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर याला म्हणतात. हे सोपं आहे, पण त्याच्यातला दुसरा भाग जो असतो तो कठीण असतो. कसा? इकडे बघा, हॉनर, ह्युमिनिटी, हायंडर, हेल्पफुल. मग आता तुम्ही कन्फ्यूज होऊन गेलात. कसं कन्फ्यूज झालात मित्रांनो, तर पहिल्यामध्ये तर अक्षर वेगवेगळे होते, हे बरोबर आहे, पण शब्दांचे पहिले अक्षर इथं सारखे आहेत, H हे सारखे आहेत. मग आता कसं डिसिजन घेणार? अल्फाबेटिकल ऑर्डर
कसं काय करता येईल सर आम्हाला, असं तुम्ही मनात विचार करत असणार. तर अशा वेळेस जेव्हा चारीच्या चारी शब्दांचे पहिलं अक्षर सारखं असेल, सिमिलर असेल, तर टेन्शन घ्यायचं नाही. तर त्याचं सेकंड लेटर बघायचं. ते सेकंड लेटर बघायचं, ते डिफरंट असेल. उदाहरणार्थ बघा, हा सेकंड लेटर, इथं ओ आहे, इथं यू आहे, इथं आय आहे, इथं ई आहे. मग यांच्या अल्फाबेटिकल ऑर्डरने क्रम लावून घ्यायचा आणि मग आन्सरमध्ये शब्द लिहायचे. चला आता बघूया. मग ABCD अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये ओ आधी येतो, यू येतो का आय येतो का ई येतो ते बघायचं. म्हणजे सारखे अक्षर राहिले तर त्याचे सेकंड लेटरवरनं आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरचे आन्सर लिहिता येईल, हे लक्षात ठेवायचं. मग सांगा ABCD मध्ये आधी काय येतं, ई येतो, मग त्याला आपण 1 नंबर दिला, हा 1 नंबर दिला. मग काय येतं, करा विचार करा, काय येतं. मग आला ई नंतर काय येतो, म्हणा ना, ई नंतर काय येतो, EFGHI, आय येतो. मग आय इथं आहे, याला 2 नंबर दे. JKLMNO, मग ओ आला, मग ओ आला शब्द इथं बघा, हे 3 नंबर. आणि हा यू तर शेवटी येतो, मग याला 4 नंबर. मग अशा पद्धतीने हे क्रम जे तुम्ही लावून घेतले आणि त्या क्रमाला अल्फाबेटिकल ऑर्डरने आन्सरमध्ये लिहायचे असतं. मग पहिला शब्द कोणता लिहिणार, हेल्पफुल लिहायचा, कॉमा द्यायचा, हिंडर लिहायचा, कॉमा द्यायचा, हॉनर लिहायचं, कॉमा द्यायचा आणि ह्युमॅनिटी लिहायचं शेवटी. अशा पद्धतीने त्याचे आन्सर लिहायचे, जसं वर लिहून दाखवलं तसं. गॉट इट. तिसरं उदाहरण, सन, सन, सेट, सीन. आता ह्या तिसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा शब्दांचे पहिलं अक्षर सारखं आहे बघा, एस 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 एस. मग आता कन्फ्यूज नव्हता. दुसरं उदाहरण कसं सोडवलं, त्या पद्धतीनं अल्फाबेटिकल ऑर्डर घ्यायची सेकंड लेटरवर, दुसऱ्या अक्षरावरनं. कसं, दुसरं अक्षर आहे ओ यू ई आय. सांगा बरं मग आता या सेकंड लेटरवरनं दुसऱ्या अक्षरावरनं अल्फाबेटिकल ऑर्डर तयार करायची. मग ABCD मध्ये आधी काय येतो, ओ येतो का यू येतो का ई येतो का आय येतो, मग ई आधी येतो, मग याला 1 नंबर दिला आपण. नंतर काय आला, आय आला, त्याला आपण 2 नंबर दिला. मग नंतर काय आला, ओ आला, त्याला 3 आणि यू हा 4. मग अशा पद्धतीने तुम्ही त्याचे आन्सर लिहू शकता. पहिलं आहे सेट, म्हणजे ई अक्षराचं सेट. दुसरं सीन म्हणजे आय आहे, सीन. तिसरं लिहू शकता सन, आणि मग चौथं लिहू शकता SUN, सन. अशा पद्धतीने तुम्हाला हे अल्फाबेटिकल ऑर्डर लिहून दाखवायचे आहे. लक्षात, याला म्हणता अल्फाबेटिकल ऑर्डर. असा हा ग्रामरचा क्वेश्चन 2 नंबरला विचारला जातो, हे लक्षात ठेवायचे आहे. मग अशा पद्धतीचे ग्रामरचे 10वी बोर्डाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. ओके.